वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अवधूतं महासिद्धम् आदिव्याधिप्रशमनं भोगमोक्षप्रदं देवं महासिद्धं नमाम्यहम्. परमपूज्य अवधूत शिवानंद महाराज यांच्या चरणी नमन करून आज आपण न्यूमरॉलॉजीचा इंट्रोडक्शन लेक्चर्स पहिला आपण सुरू करतोय. तर न्यूमरॉलॉजी आपण जर पाहिलं तर मला वाटते आपण लहानपणापासून न्यूमरॉलॉजी सर्वजण ऐकत असतो. म्हणजे आपण ऐकत असतो की तीन तिघाड काम बिघाड, किंवा आपण गणपतीला 21 मोदक, किंवा 108 मण्यांची माळ, किंवा 11 रुद्र वगैरे वगैरे असं. तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये, भारतीय वैदिक शास्त्रामध्ये प्रत्येक नंबरला एक व्हॅल्यू आहे. जसं आपण म्हणतो की 108 हा आकडा आपल्यासाठी नक्षत्रांशी संबंधित आहे. 27 नक्षत्र आणि त्यांना चार पद आहेत, 27 गुणिले 4. जर प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात, त्याचे 108 आकडा होतो. मग जपमाळ आपण 108 करतो. तर वैदिक न्यूमरॉलॉजीमध्ये आकड्यांना खूप महत्व आहे. किंबहुना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अ, भारतीयांनी शून्याचा शोध लावला, भारतीय ऋषींनी. की जो सगळं त्याच्याबाबत कुणाचंच दुमत नाही की शून्य हा भारतीयांनी लावलेला शोध आहे. आणि 1 ते 9 आकड्यांना आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांचे कारकत्व दिली, ग्रहांशी संबंध त्यांचा जोडला. पण या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार हा मात्र ज्या प्रमाणामध्ये युरोपामध्ये झाला तसा भारतामध्ये नाही झाला. हा युरोपामध्ये प्रसार केला तो म्हणजे आपण सर्वजण जे ऐकतो, एक ग्रेट पामिस्ट होऊन गेले, की ज्यांना चिरो किंवा किरो अशा नावानं संबोधलं जातं. की ज्यांनी ह्या सर्व न्युमरॉलॉजीचा युरोपियन कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, किंबहुना आपण असं म्हणू की हॉलिवूडमध्ये याचा प्रसार केला. तर हे जे शास्त्र आहे, हे शास्त्र ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं त्या सर्व ऋषी मुनी, मग परदेशी नागरिक असू देत, परदेशी विद्वान विद्वान लोक असू द्या, सगळ्यांना आपण नमन करूया. मी ज्यांच्याकडून न्यूमरॉलॉजी शिकलो ते बजाज सर, त्यांना नमन करूया. आणि आपण थोडंसं न्यूमरॉलॉजीची इंट्रोडक्शन घ्यायला सुरुवात करू. तर मी तुम्हाला आज माझी पण इंट्रोडक्शन करून देणार आहे न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून. आणि तुमच्याकडूनही काही थोडी सुरुवातीची तोंडओळख, आपल्याला म्हणतो ना की न्यूमरॉलॉजीमध्ये काय लागतं, तर जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मठिकाण ते ज्योतिषमध्ये लागतं. न्यूमरॉलॉजीमध्ये फक्त तुमची जन्मतारीख, तुमची जन्मतारीख सांगा, तीच तुमची आयडेंटिटी आहे. तिथं वेळ लागत नाही, ठिकाण लागत नाही, कुंडली लागत नाही, अतिशय सोपं आहे. आणि खूप अशी विद्या आहे की जी तुमच्या जीवनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल करू शकते. तर न्यूमरॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवत असतो, ते बदल हे आपल्याला अशा पद्धतीने होतात की आपल्या सध्याच्या ज्या काही अडचणी आहेत, सध्याचे जे प्रॉब्लेम आहेत जीवनामधले, ते पूर्ण दूर दूर करण्याच्या दृष्टीने हे सायन्स सक्षम आहे. तर संपूर्ण 23 लेक्चरचा हा कोर्स आहे, 23 सेशन याच्यामध्ये होतात, 23 सेशन्स आहेत. पहिले 3 दिवस आपण त्याच्यामध्ये सर्वांना फ्री दिलेली आहेत. आणि त्यानंतर मग आपण अप्लाइड न्यूमरॉलॉजी ज्याला म्हणतो, की आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे अंकशास्त्र वापरू शकतो, अशा प्रकारे यामध्ये आपण सिलेबस डिझाईन केलेला आहे. यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर अंकशास्त्र हा भारतीय इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेला. आपण अगदी महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक, किंवा 1000 म्हणजे सहस्त्रदल, किंवा 12 ज्योतिर्लिंग वगैरे वगैरे ज्या संकल्पना आहेत त्या अंकशास्त्राशी निगडीत आहेत. त्यामुळं आपल्या भारतीयांना अंकशास्त्र हे काही जुनं नाहीये, नवीन नाहीये, जुनं आहे. आणि त्याच बरोबरीनं अंकशास्त्राचा संबंध हा आज आपल्या रोजच्या जीवनामध्ये यायला लागलाय. जसं तुमचं पॅन कार्ड, जीएसटी नंबर, आधार कार्ड, मोबाईल नंबर, घर नंबर, गाडी नंबर, गल्ली नंबर, शॉप नंबर, तुमचा बँक अकाउंट नंबर, हे सगळं आता तुम्हाला, तुम्ही नंबरची व्हायब्रेशन्स तुमच्या जीवनामध्ये आलेली आहेत. आणि ही व्हायब्रेशन्स जी आहेत, ही व्हायब्रेशन्स तुम्हाला कशी कनेक्ट करतात आणि तुम्ही त्याच्याशी कसे रिस्पॉन्ड करता, हे या कोर्सच्या माध्यमातून आपण शिकायचंय. तर
1866 ते 1936 असा कालखंड असलेला हा एक विद्वान व्यक्ती आहे, ज्याचं नाव आहे विल्यम जॉन वॉर्नर, ज्याला नंतरच्या काळामध्ये किरो नावाने ओळखलं गेलं किंवा स्वतःला त्यानं किरो नाव दिलं, पॉप्युलरली नोन एज चिरो किंवा किरो. तर हा जो किरो आहे हा आयरिश ॲस्ट्रॉलॉजर होता आणि त्यानं हॉलिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. तुम्ही एन्सायक्लोपीडिया जर वाचले विल्यम जॉन वॉर्नरची, किंवा तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की हा जो सद्ग्रस्त आहे हा भारतामध्ये आलेला होता. आणि तुम्ही इथे लिहिलंय की ॲज अ मेन्शन हिज मेमरीज, किरो अक्वायर्ड हिज एक्सपर्टीज इन इंडिया. ॲज अ टीनेजर ही ट्रॅव्हल्ड टू द बॉम्बे पोर्ट ऑफ अपोलो बंदर, अँड देअर ही रोड दॅट ही मेट हिज गुरु अँड इंडियन चित्पावन ब्राह्मण. एका कोकणस्थ ब्राह्मणाला तो भेटला आणि हू टूक हिम टू हिज विलेज इन द व्हॅली ऑफ कोकण रिजन ऑफ महाराष्ट्र. And later Chiro was permitted by Brahmins to study an ancient book that has many studies on hands. After studying thoroughly for 2 years, 2 वर्ष तो भारतामध्ये थांबला आणि नंतर मग तो लंडनला गेला आणि मग लंडनमध्ये जाऊन त्यानं प्रॅक्टिस सुरू केली. असा हा विल्यम जॉन वॉर्नर, याला आपण ओळखल्याशिवाय किंवा त्याला आपण नमन केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, कारण त्यानं ज्योतिष अंकशास्त्र हे अप्लाइड केलं. त्याचा वापर त्यानं नावामध्ये कसा करायचा, त्याचा वापर आपण आपल्या पिक्चरची नावं कशी करायची आणि कशा प्रकारे आपण ते इंटरॅक्ट करायचं, हे त्यानं सगळ्या जगाला अनुभव घेऊन दाखवलं. आणि ठरवून त्यानं काही स्पेलिंग्समध्ये बदल केले लोकांच्या, म्हणजे स्टार सेलिब्रिटीज लोकांच्या, हिरो हिरोईनच्या नावांमध्ये, पिक्चरच्या नावामध्ये, जे आपण बघणार आहे आजच्या सेशनमध्ये थोडीफार माहिती. तर हा विल्यम जॉन वॉर्नर हा एक पामिस्ट आणि ॲस्ट्रॉलॉजर आहे. त्याची स्वतःची काही बुक्स अवेलेबल आहेत, तुम्हाला नेटवर मिळू शकतात. फार जुनी बुक्स आहेत ती, कारण तो 1936 मध्ये एक्सपायर झालेला आहे. त्याच्या आधी त्याने काही बुक्स लिहिली, ती अजूनही अमेझॉन किंवा ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतात. पामिस्ट्रीवर आहेत, न्युमरोलॉजीमध्ये आहेत. आणि अ, हा जो न्युमरोलॉजी फॉलो करतो तिला चेलेडियन न्युमरोलॉजी असं म्हणतात. तर न्युमरोलॉजीमध्ये काही प्रकार आहेत. तर चेलेडियन न्युमरोलॉजी, पायथागोरस न्युमरोलॉजी, कबाला न्युमरोलॉजी, अशी न्युमरोलॉजीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. आपण जी शिकणार आहे ती विशेषतः चिलेडियन न्युमरोलॉजी ज्याला आपण म्हणतो, या चिलेडियन न्युमरोलॉजीचाच प्रसार जास्त आज आपल्याला झालेला दिसतो. तुम्ही आज जे रील्स बघता किंवा युट्यूबचे व्हिडिओज बघता किंवा आज जे नेटवर किंवा समाज माध्यमातून ज्या काही तुम्ही गोष्टी बघत असता, ह्या सगळ्या ह्या शेलेडियन न्युमरोलॉजीशी रिलेटेड आहेत. आता या पद्धतींमध्ये काय फरक आहे, तर जसं आता पायथागोरस तुम्हाला माहिती आहे की हा ग्रीकशी संबंध असलेला एक विद्वान होता. जसा हा विल्यम जॉन वॉर्नर हा युरोपशी संबंधित होता, तशी कबाला ही साधारण आपण जर बघितलं अरब कंट्रीशी संबंधित एक न्युमरॉलॉजीची टेक्निक आहे. पण जास्त वापरात आली ती चेलिडियन न्युमरॉलॉजी आली. आपण जो कोर्स शिकणार आहे यामध्ये आपण तीन गोष्टी महत्वाच्या शिकणार आहे. एक युरोपियन न्युमरोलॉजी जी आपण आता बघितलं की ज्याच्यामध्ये नेम नंबर्स करेक्शन्स केले जातात. त्याच्यानंतर अंकशास्त्राची कुंडली मांडली जाते, ज्याला लो शू ग्रीड असं म्हणतात. लोशू ग्रीड. तर या लोशू ग्रीड मध्ये, लोशो ग्रीड म्हणजे एक चायनीज कुंडली असते, चायनीज न्युमरोलॉजी म्हणतात. एक आपल्या भारतीय विद्वान व्यक्तींनी लक्ष्मी यंत्र म्हणतात, किंवा मारवाडी लोक किंवा गुजर लोक जे लक्ष्मी पूजना दिवशी मांडतात ते कुबेर यंत्र जे असतं तेच लोशू ग्रीड आहे. लोशू नावाच्या सायंटिस्टनं ते डेव्हलप केलं म्हणून ते लोशू ग्रीड आहे. आणि आपण थोडीशी शिकणार आहे ती म्हणजे इंडियन न्युमरोलॉजी पण आपण शिकणार आहे. इंडियन न्युमरोलॉजीचा वापर करून आपण रेमेडीजचा पार्ट शिकणार आहे. म्हणजे आपण इंडियन न्युमरोलॉजी जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडं आज जी नावं आहेत सगळ्यांची, ही इंडियन न्युमरोलॉजीने रिलेटेड आहेत. म्हणजे तुमचं जन्माचं नक्षत्र आणि त्याचं चरण कोणतं आहे त्यानुसार तुमचं नाव ठेवलं जातं. ही इंडियन न्युमरोलॉजी आहे. की जसं आता आपण बघितलं धीरूभाई अंबानी, हे हे जे अक्षर आहे हे धनुराशीशी संबंधित आहे. त्याच्या वडिलांनी ठेवताना ते धीरूभाई हे पत्रिका बघून ठेवलेलं नाव आहे. तर ती इंडियन वैदिक न्युमरॉलॉजी आहे. तर इंडियन वैदिक न्युमरॉलॉजीशी आपण काय कनेक्टेड आहे, तर युरोपियन न्युमरॉलॉजीचं आपण काय घेणार आहे, तर युरोपियन न्युमरॉलॉजी मधून आपण नेम नंबर्स, नेम करेक्शन्स
ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहे. चायनीज न्युमरॉलॉजीमध्ये आपण लोशू ग्रीड शिकणार आहे. आणि इंडियन वैदिक न्युमरॉलॉजीमध्ये आपण रेमेडीजचा जो पार्ट आहे, की जो भारतामध्ये रेमेडीज करणं शक्य आहे, पण जर आपल्याकडे आता या कोर्समध्ये जर मी आता इंट्रोडक्शन घेणार आहे, जर काही ऑनलाईनच्या माध्यमातून परदेशातले काही विद्यार्थी असतील तर त्यांना ते रेमेडीज तिथं शक्य नाही आहेत. काही दान करणे, अर्पण करणे किंवा काही प्राण्यांशी संबंधित गोष्टी असतात तर त्यांना वेगळ्या काही रेमेडीज आपल्याला द्याव्या लागतात. त्यामुळे हा कोर्स कंटेंट जो आहे हे 3 पद्धतीने आपण करतोय. आणि जी आपण पॅटर्न शिकतोय, जो पद्धत शिकतोय, ती आहे आपली शेलेडियन न्युमरॉलॉजी. पायथागोरस आणि कबाला आपण शिकत नाहीये. आणि चेलेडियन मध्ये आपण तिन्ही ज्या युरोपियन स्टाईल आहे, चायनीज स्टाईल आहे, इंडियन वैदिक न्युमरॉलॉजी, या तिन्हीचाही अभ्यास थोडा थोडा आपल्याला जेवढा उपयुक्त आहे तेवढा या प्रोफेशनल कोर्समध्ये आपण करणार आहे. तर साधारण मी तुम्हाला एक माहिती सांगतो की जसं एक सायकिक नंबर म्हणून आपण आपली बर्थ डेटची टोटल जी असते, बर्थ डेट ज्याला आपण म्हणतो, जसं आता इथं 22 जुलै आहे, इथं 22 जुलै ही बर्थ डेट आहे. तर बर्थ डेटचा जो टोटल येते त्याला सायकिक नंबर म्हणतात. त्याला आपण असं म्हणू शकतो की तो बेसिक नंबर आहे, किंवा तो मूलांक म्हणू शकतो आपण त्याला. आणि आपण त्याला आज म्हणणारे ड्रायव्हर, म्हणजे जेव्हा तुमच्या जन्मतारखेची, जशी माझी जन्मतारीख आहे 17/7/77, अशी माझी जन्मतारीख आहे 17/7/77, 17 जुलै 1977. आता हे 17/7/77 मध्ये तुम्हाला आता येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये माझी जन्मतारीखच बऱ्याच वेळा ऐकायला लागेल. या जन्मतारखेमध्ये जर माझा ड्रायव्हर, ज्याला आपण म्हणतो सायकिक नंबर किंवा बेसिक नंबर, बघितला तर 1+7 = 8. 8 हा माझा बेसिक नंबर आहे. 1+7 = 8. ड्रायव्हर का म्हणलं याला, मी ज्यांच्याकडून शिकलो ते त्याला ड्रायव्हर म्हणतात. ड्रायव्हर म्हणजे जशी तुमची बस चालली तर बसचा कंट्रोल हा ड्रायव्हरकडे असतो सगळा. आणि कंडक्टर काय करतो, तर कंडक्टर तो त्या बसमध्ये मॅनेजमेंट बघतो, ऍडमिनिस्ट्रेशन बघतो, त्याचं व्यवस्थापन बघतो, तो कंडक्टर. सो तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये जर एखादी गोष्ट ड्राईव्ह करायची आहे, एखादी गोष्ट वाहून न्यायची आहे, तर ड्रायव्हर हा खूप महत्वाचा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ड्रायव्हरचा इम्पॉर्टन्स खूप महत्वाचा आहे. ड्रायव्हरचं महत्व खूप आहे. कारण तो तुमचा, जसं आपण ज्योतिषशास्त्रामध्ये राशी बघतो ना, तसा इन्फ्लुएन्स आहे तुमच्यावर त्याचा. मोस्टली त्याच्यावर, तुमच्या जीवनावर त्याचा प्रभाव होतो ड्रायव्हरचा, ज्याला आपण सायकिक नंबर म्हणतो, बेसिक नंबर म्हणतो, मूलांक म्हणतो. अजून काही वेगवेगळी नावं प्रत्येकाने दिली. तर तुमच्या जन्मतारखेची बेरीज ही जी आहे, ही एकच जन्मतारीख म्हणजे कुठली, तर जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष असं नाही म्हणायचं. फक्त जन्मतारीख सिंगल किंवा डबल डिजिट मध्ये असेल, त्याची टोटल करून तो एकांकावर आणायचा. जसं आता इथं मी तुम्हाला स्क्रीनवर 22 तारीख दाखवतोय, तर 22 तारखेची टोटल येते 4. 2+2 4. काहीही केलं तरी आपल्याला समजा एखाद्याची जन्मतारीख आहे 29, तर किती येईल त्याची टोटल सांगा. 11 2 येणार शेवट. 2. 11 म्हणजे किती येणार? एक 2. अधिक दो, एक, एकूण एक दोन, 2. हा, 29 असेल तर. म्हणजे आपल्याला शेवटी सिंगल डिजिटवर यायचं आहे. म्हणजे न्युमरोलॉजी जी आहे आपली, ती शेवटी आपली 1 to 9 नंबर्सवरच आहे सगळी. फार काय आपल्याला शिकायचं नाहीये. 1 to 9 एवढीच न्युमरोलॉजी आहे. 1 to 9. मग तुमची आता एखाद्याची जन्मतारीख असं धरून चालू आपण की 27 आहे, तर 7 आणि 2 9 येईल इथं. पण जेव्हा 2 डिजिट मध्ये एखादा आकडा येतो, परत त्याचे आपल्याला एकांक करावा लागतो. येतं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीनं जसं मी तुम्हाला 29चं उदाहरण दिलं, किंवा आता आपण असं पकडू की एखाद्याची जन्मतारीख ही सिंगल डिजिटच आहे, म्हणजे त्याचा जन्म 3 जुलैला झालाय, तर 3 हा त्याचा बेसिक नंबर आला. 12 जरी एखाद्याची जन्मतारीख असली तरी त्याचा 3च आला. 21 जरी जन्मतारीख असली तरी 3च आला.
आणि 30 जरी जन्मतारीख असली तरी त्याचा बेसिक नंबर 3 आला. या चौघांच्या क्वालिटीज थोड्या थोड्या वेगळ्या आहेत, थोड्याफार फरकाने. पण त्याचा बेसिक नंबर किंवा सायकिक नंबर किंवा ज्याला ड्रायव्हर म्हणतोय आपण आजपासून, तो ड्रायव्हर जो आहे तो 3च येणार आहे. दुसरा एक नंबर आहे तो म्हणजे डेस्टिनी नंबर, किंवा ज्याला आपण भाग्यांक म्हणतो, डेस्टिनी नंबर, किंवा ज्याला आम्ही कंडक्टर म्हणतोय. आजपासून आपण त्याला कंडक्टर म्हणायचंय. जसं माझी जन्मतारीख आहे 17/7/77. करा बघू टोटल किती येते सांगा. 17/7/77. थर्टी 1+7, 7+7, +1, +9, +7, +7. 39 आपल्याला आणि 12 आणि 39. 4. किती येते? 4. 4. नाही, 3. 3 3 3, सॉरी. तर 3 3, सॉरी सॉरी सर. 3 येते सर. टोटल किती येते सांगा. 39 39. चे बेरीज केली तर 39 येते, किती? 39. हम्म. बरोबर आहे. 39. हा. 39चा परत आपण सिंगल डिजिटवर आलं, 9 3 12. 12. 3. बरोबर आहे. आता दोन नंबर आपण शिकले. पहिला नंबर आहे तो ड्रायव्हर नंबर, ज्याला आपण बेसिक नंबर म्हणलो किंवा सायकिक नंबर म्हणलो. दुसरा आहे कंडक्टर नंबर, टोटल ऑफ बर्थ डेट, बर्थ मंथ आणि बर्थ इयर हे सगळं एकत्र केलं की एक नंबर होतो, त्याला आपण म्हणतो डेस्टिनी नंबर किंवा भाग्यांक म्हणतो आपण त्याला. तर आता माझी जन्मतारीख आहे 17/7/1977. बरोबर. आता माझा ड्रायव्हर आला D = किती आला मागाशी आपण बघितलं? 8. 8 आला. आणि माझा कंडक्टर किती आला? 7. 3 3 4 कसा आला? 3. 9. 3. 3 3. 7+8, 8 आणि 7 15, 15 आणि 1 16, 16 आणि 9 25, 3. आणि 7 32, 32 आणि 32. 7 39. 39. तर 39 म्हणजे 9 3 12. आपण इथं काय केलं, दोन गोष्टी आज शिकलो. एक तर म्हणजे तुमची जन्मतारखेची टोटल म्हणजे तुमचा ड्रायव्हर, जी तुमची जन्मतारीख आहे त्याची जर टोटल केली तो तुमचा ड्रायव्हर. आणि दुसरी आहे तुमची जन्म तारखेची पूर्ण बेरीज म्हणजे तुमचा कंडक्टर. आता काही गोष्टी आपण झूम बाबत आज शिकून घेऊया. तुम्हाला सर्वांना जेव्हा मी आता हे शिकवतोय तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शिकता आणि तुम्हाला काही गोष्टी समजतात नाही समजत, तर त्याच्यासाठी तुम्ही झूम मध्ये खाली एक कंट्रोल पॅनेल तुम्हाला आलंय बघा. जे मोबाईल वापरतायत किंवा जे लॅपटॉप वापरतायत त्यांच्या राईट साईडला एक कंट्रोल पॅनेल आलेलं आहे. त्या कंट्रोल पॅनेलला लेफ्टला माईक आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ आहे जो तुम्ही बंद ठेवलेला आहे, त्याच्यानंतर तुमचे पार्टिसिपंट्स किती आहेत ते आलंय, त्यानंतर चॅट्समध्ये तुम्ही चॅट करू शकता. काही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला विचारली तर त्याची तुम्ही टोटल देऊ शकता. आणि काही वेळा तुम्हाला जर यामध्ये स्वतःच्या बाबतीत काही गोष्टी सांगायच्या असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही इथं शंका विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला इथं म्यूट जे आहे बटन ते अनम्यूट करायला लागेल. माईकचं बटन जे आहे म्यूट ते अनम्यूट करायला लागेल. ते अनम्यूट केलं की तुम्हाला प्रश्न विचारता येतील. तर आता आपण प्रत्येकाची इंट्रोडक्शन घ्यायची आहे. त्यापूर्वी मी माझी थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. तर माझा बेसिक नंबर आहे 8 आणि माझा ड्रायव्हर नंबर आहे 8 आणि कंडक्टर नंबर आहे 3. 3. आता एक सामान्य नियम तुम्ही लक्षात घ्यायचा मधला, अतिशय बेसिक नियम आहे तो, जो तुम्हाला पण उपयोगी पडेल. हा ड्रायव्हरचा प्रभाव जो आहे आपल्या भारतातलं जे सरासरी वर्ष असं धरून चाला की आपल्याकडं भारतामध्ये 67 वर्ष ही लाईफ ॲव्हरेज लाईफ आहे माणसाची, 67. आणि 67 लाईफचा ॲव्हरेज 67 to 70 पकडा तुम्ही साधारण. तर 35 ते 40 वर्ष, 5 ± पकडा, 35 ते 40 वर्ष तुमच्यावर ह्या ड्रायव्हरचा प्रभाव असतो. आणि 35 ते 40च्या नंतर तुमच्यावर कंडक्टरचा प्रभाव सुरू होतो.
अप टू 67 किंवा 70, काय तुम्ही जे जगाल 50, बोनस लाईफ मिळेल तुम्हाला 80, 90, 100, जे काही तुम्ही वर्ष जगाल ते. तर पहिला जो तुमचा लाईफचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या घटना घडतात, म्हणजे तुमचं एज्युकेशन, तुमचं करिअर, मॅरेज आणि तुमची संतती, लव्ह अँड रिलेशनशिप ज्याच्यामध्ये घडती, तो पार्ट सगळा ड्रायव्हरवर आधारित आहे तुमचा. तर माझा जो सगळा पहिला बेसिक पार्ट आहे तो कोणावर गेला? तो 8 नंबरवर गेला. बेसिक कोण आहे? 8 नंबर आहे. आणि कंडक्टर कोण आहे? 3 आहे. आता मला सांगा, माझा कुठल्या नंबरचा प्रभाव माझ्यावर आता सुरू आहे? माझी जन्मतारीख मी तुम्हाला दिली आहे समोर. कुठल्या नंबरचा प्रभाव सुरू आहे माझ्यावर आता? 3 तीन नंबर. तीन नंबरचं. तीन नंबरच. तीन 3 नंबर. नंबरचा प्रभाव सुरू आहे. कारण आता 77 म्हणजे माझं 48 संपलेलं आहे. 48 नंतर आता जर तुम्ही बघितलं तर माझ्यावर म्हणजे 35, मी ऑलरेडी 35-40 क्रॉस केले, म्हणजे माझ्यावर 3 नंबरचा प्रभाव आता चालू आहे. तर आता हा प्रभाव जो आहे, हा प्रभाव आपल्याला पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, या गोष्टी आपल्याला शिकायच्याच आहेत. पण तो प्रभाव आपल्यावर जेव्हा होतो तेव्हा त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो, काय कुठल्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये महत्व असतं. तर एक साधा नियम आज आपण शिकूया. आपण डिटेलमध्ये अजून शिकणार आहे, पण एक साधा नियम तुम्हाला मी सांगतो की आपल्याकडे जे न्यूमरोलॉजीमध्ये 2, 4 आणि 8 हे जे नंबर आहेत, 2, 4 आणि 8 हे नंबर, 2, 4 आणि 8 हे अशुभ मानले गेलेले आहेत. 4 म्हणजे राहू, 8 म्हणजे शनी आणि 2 म्हणजे चंद्र. हं? हे अशुभ मानले गेले, 2, 4, 8. आणि 1, 5 आणि 6 हे सुपर नंबर सांगितले, त्यांच्याकडे सुपर पॉवर आहे. म्हणजे हे तुमच्या जीवनामध्ये खूप रचनात्मक बदल करू शकतात तुमचे. हे जेव्हा तुमचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर जेव्हा यांचा, किंवा जे यशस्वी व्यक्ती आहेत, असं उलटं म्हणू आपण, की जे यशस्वी व्यक्ती आहेत ते सगळे 1, 5, 6 ट्यून झालेले असतात. आणि जे ॲव्हरेज नंबर आहेत ते आहेत 3, 7 आणि 9. एक नंबर जो आहे तो रवीच्या प्रभावाखाली आहे, सूर्याच्या प्रभावाखाली आहे. 5 नंबर हा बुधाच्या प्रभावाखाली आहे. 6 नंबर शुक्राच्या प्रभावाखाली आहे. हे सुपर नंबर आहेत. इथं आपण अशुभ नंबर जर बघितले, की जे आपल्या जीवनामध्ये त्रास, संघर्ष, कटकटी, कष्ट निर्माण करतात, ते आहेत 2, म्हणजे चंद्राच्या प्रभावाखाली. चंद्र कसा आहे, कधीतरी पौर्णिमेला पूर्ण प्रभावाने येतो, अमावस्येला एकदम डाऊन होतो. त्यामुळे त्याची ताकद कमी असते. त्याला क्षीणचंद्र हा पापग्रह मानला जातो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. ॲस्ट्रॉलॉजी सायन्स हे सगळं शास्त्राची मदर ब्रँच आहे. ऑकल्ट सायन्सची मदर ब्रँच जर बघितलं तर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी. 4 नंबर हा राहूच्या प्रभावाखाली येतो आणि 8 नंबर हा शनीच्या प्रभावाखाली येतो. आणि जे ॲव्हरेज नंबर आहेत, ज्याला आपण साधारण नंबर म्हणतो, ते आहेत 3, म्हणजे गुरुच्या प्रभावाखाली. हे पण काही वाईट नाही आहेत, अशुभ नाही आहेत, हे पण चांगले आहेत. 7 हा केतूचा आहे. केतू हा ऑकल्ट सायन्स देतो आपल्याला, ज्योतिष, वास्तू, काय अजून तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तंत्रमंत्र शिकत असाल ते. आणि 9 हा मंगळाच्या प्रभावाखालचा नंबर आहे. 9 हा मंगळाच्या प्रभावाखालचा नंबर आहे. तर आता तुम्ही जर बघितलं तर माझा ड्रायव्हर जर तुम्ही बघितला तर तो होता 8. 8 म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले, तर शुभ का अशुभ आहे? अशुभ. 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 अशुभ आहे. तर त्यांनी मला काय केलं, अशुभ नंबरनी माझ्या वयाच्या 30-35 पर्यंत खूप स्ट्रगल करायला हवं, कष्ट करायला हवे. कारण शनीला घाम गाळायला खूप आवडतो. शनी हा ग्रह कसा आहे, कष्टकरी लोकांचा ग्रह आहे. तर त्यांनी मला खूप कष्ट दिले. आणि दुसरं एक तुम्हाला मी सांगतो, ज्याचा एक सोपा नियम, तुम्हाला अजून अजून भरपूर नियम शिकायचे आहेत, पण एक सोपा नियम असा आहे की 8 नंबर ज्यांचा ड्रायव्हर आहे, म्हणजे ज्यांची जन्मतारीख 8 आहे, 17 आहे आणि 26 आहे, त्यांचा ड्रायव्हर 8च येतो, कारण त्याची टोटल 8 येते. ज्यांची जन्मतारीख 8, 17 आणि 26 आहे, त्यांचे ड्रायव्हर 8 येतो, त्यांच्यावर 8चा प्रभाव असतो. तर 8 वाल्यांशी पटत नाही अजिबात. तुमच्या घरामध्ये जर तुमची जन्मतारीख 8 आहे, तर 8 8शी पटत नाही, 4 4शी पटत नाही, 2 2शी पटत नाही. हे अपोजिट नंबर एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हा एक वेगळाच नियम आहे न्युमरॉलॉजीमध्ये.
ऑपोजिट नंबर अट्रॅक्ट इच अदर, आणि तुम्ही अशा माणसांच्या संपर्कात जाता की जे तुम्हाला जीवनामध्ये संघर्ष देतात. तुम्हाला मी हे सांगतो की मी पण ज्योतिष आणि वास्तुशास्त्र जेव्हा बघत होतो तेव्हा वैदिक गोष्टींवर खूप विश्वास असल्यामुळं मी पण न्युमरोलॉजी सायन्स एवढं मानत नव्हतं. पण गेल्या 15 वर्षामध्ये मी पण न्युमरोलॉजी एवढे बिलीव्ह करतो आणि एवढ्या गोष्टी मी त्या वापरतो की त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये सहजता येते, सुलभता येते, कन्व्हिनियन्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनात येतो. आणि दुर्दैवानं काय झालं की मी बिझनेस सुरू केला आणि त्या बिझनेसमध्ये मला पार्टनर 8 नंबरचाच मिळाला. त्याची पण जन्मतारीख 17 एकाची, एकाची 26 आणि माझी 17. आता काय होईल? 17, 17, 26 सगळे आठ तिघही तयार झाले. आपण आत्ताच नियम बघितला की 8 चा 8 वाल्यांशी जमत नाही. ऑब्विसली 10 वर्ष आम्ही एकमेकांना ऍडजस्ट केलं, सहन केलं, एकमेकांबरोबर राहिलो. पहिला एक जो पहिला पार्टनर आहे 26 वाला, तो पहिल्या 4 वर्षातच ड्रॉप झाला. हा. आणि 17, 17 वाले आम्ही जवळजवळ एक 12, 13, 14 वर्ष एकत्र राहिलो. आणि जशी मी 8 नंबरची हे संगत सोडली, या 8 नंबरच्या बरोबरच्या आम्ही जीवनामधून त्याच्या बाहेर पडलो, तसं माझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. त्यामुळे तुमच्या वडील किती नंबरचे, तुमची पत्नी किती नंबरचे, तुमचा मुलगा किती नंबरचे, तुमची आई किती नंबरची आहे, तुमचे पार्टनर्स, तुमचे कलिग्स, तुमच्या बरोबर काम करणारे लोक, यांच्या नंबरचा प्रभाव म्हणजेच त्यांचे विचार हे तुमच्याशी मॅच होतील का नाही हे न्यूमरोलॉजी तुम्हाला शिकवत असते. आणि दुर्दैवानं काय झालं की या लोकांच्या संपर्कात गेल्यामुळं ज्यावेळी मी मोबाईल नंबर माझा घेतला तो पण 8च्या प्रभावाखाली आला. आणि त्यामुळे 8, 8, 8, 8 सगळ्या गोष्टी माझ्याकडं 8 नंबर आला. ऑब्व्हियसली चायनामध्ये 8 नंबर हा शुभ मानला जातो, कारण ते म्हणतात की 8 हा बिझनेसचा नंबर असतो. 8ची लोक खूप बिझनेस ओरिएंटेड असतात, त्याच्यानंतर ती खूप कष्टाळू असतात, त्यांच्याकडे चिकाटी असती, एखादी गोष्ट ती पूर्ण केल्याशिवाय ते सोडत नाहीत, किचकट कामं खूप करतात, एखाद्या गोष्टीच्या पूर्ण तळाशी जातात वगैरे. चांगले गुण पण 8कडे आहेत. पण 8कडे स्ट्रगल पण आहे, संघर्ष पण आहे, विलंब आहे. आहे की. जे इतर नंबरची लोक जे सहजासहजी गोष्टी करतील ते 8 नंबरवाल्यांना सहज शक्य होत नाही. तर आपण बेसिक बेसिक आता असं बघितलं की सुपर नंबर कोणते कोणते आहेत. तुम्ही एक पहिल्यांदा तुम्हाला कोर्स करताना लाल रंगाचा पेन, रेड कलरचा पेन, ग्रीन कलरचा पेन आणि एक हायलायटर, असे 3 पेन तुमच्याकडे पाहिजेत. एक ब्ल्यू पेन, एक ग्रीन पेन आणि रेड पेन. उद्यापासून सगळ्यांनी एक रजिस्टर वही टाका, कारण न्युमरॉलॉजीच्या नोट्स, कुठल्याही न्युमरॉलॉजीच्या नोट्स हे तुम्हाला छापील कितीही दिल्या तरी समजणार नाहीत जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही. एक हायलायटर घ्या आणि एक रजिस्टर टाका मोठं 200 पानाचं, आणि त्याच्यामध्ये ब्लू पेन, ग्रीन पेन आणि रेड पेन घ्या आणि त्याच्यामध्ये टोटल्स लिहित जावा तुमचे जे काही तुम्हाला मी आता गोष्टी सांगतोय हळूहळू, किंवा जे नियम सांगतो मी बसल्या बसल्या सोपे सोपे तुम्हाला. तर न्युमरॉलॉजी माझ्या जीवनावर अशी प्रभाव टाकत गेली की जसा 3 नंबरची माझ्यावर सुरुवात झाली, माझा कंडक्टर 3 आहे, मगाशीच सांगितलं माझी जन्मतारीख 17/7/77 आहे. आणि जसं माझ्या जीवनामध्ये 3 नंबरचा प्रभाव सुरू झाला, तसा हा 3 नंबर, हा मी ऍक्च्युली 25 वर्ष झाले अध्यापनामध्ये, पण 3 नंबरनं मला खूप काही दिलं, कारण हा गुरुचा नंबर आहे. आणि 35-36 वर्षानंतर या गुरुचा प्रभाव इतका वाढला की त्याच दरम्यान मी न्युमरोलॉजी अप्लाय करायला लागलो, जीवनामध्ये अप्लाय करायला लागलो. आता ही न्युमरोलॉजी अप्लाय कशी करायची छोट्याशा प्रेझेंटेशन मधून शिकू, आणि मग तुमची पण मला जन्मतारीख सांगा आणि आपण हळूहळू कोर्स पुढे न्यायचा आहे. तर मी तुम्हाला एक छोटंसं प्रेझेंटेशन देतो की तुमच्यावर तुमचा नेम नंबरचा प्रभाव खूप असतो. जसं तुम्ही बघा की कितीही कंपन्या येऊ दे जाऊ दे, टाटा हा नंबर 1 आहे इंडियामध्ये. कारण टाटाची नेम नंबरची टोटल जर बघितली तर 10 वर येते, आणि 10चा 1 असल्यामुळे टाटा हा भारतामध्ये नंबर 1च ब्रँड असणार आहे. कारण टी ए म्हणजे टोटल आहे त्याची 10. आणि म्हणून आपण जर बघितलं तर चढ उतार कितीही आलेले दिसले तरी पण टाटा परत इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये परत वर सरकले. आता तुमच्या जीवनामध्ये लाईफ पार्टनरचे नंबर महत्वाचे असतात, हे मगाशी बघितलं. पण लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर्स यांचे नंबर्स पण खूप महत्वाचे असते, ते तुम्हाला काही चांगल्या गोष्टी पण देऊन जातात. कार नंबर तुमच्या जीवनामध्ये कुठली आहे, कार, तर त्या कार नंबरचा पण खूप प्रभाव तुमच्यावर होतो.
तर आपण कुठली बाईक वापरतोय, आपण कुठली फोर व्हीलर वापरतोय, याचा प्रभाव पण आपल्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आपण मोबाईल नंबर कुठला वापरतोय, की जो आता आज आपली चौथी गरज आहे, अन्न वस्त्र निवारा, आणि चौथी गरज आहे मोबाईल. त्याशिवाय माणूस राहू शकत नाही आज. ती म्हणजे मोबाईल हा कुठल्या फ्रिक्वेन्सीनं तुमच्याशी कनेक्ट झालेला आहे, कुठल्या नंबरनी कनेक्ट झालेला आहे, हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या नंबरचा पण खूप आपल्यावर प्रभाव असतो. तुमच्या घराचा नंबर, जसं तुमचा फ्लॅट नंबर, किंवा तुम्ही एखाद्या गल्लीमध्ये राहत असाल तर तुमचा हाऊस नंबर, हा पण खूप महत्वाचा असतो. सो हाऊस नंबर पण खूप महत्वाचा आहे. शॉप नंबर खूप महत्वाचा असतो, तुमचा शॉप किती नंबरचा आहे. आता एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला मी, की 10 वर्षापूर्वी लोकल सर्च इंजिनमध्ये जस्ट डायल नावाची कंपनी नंबर 1 होती. जस्ट डायल, त्यांचा नंबर होता 88888888. हा त्यांचा डायल नंबर होता. अमिताभ बच्चनचं तुम्ही पोस्टर बघितलं असेल, अमिताभ बच्चन यायचा आणि जस्ट डायलची जाहिरात करायचा, किंवा तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेला किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या दुकानामध्ये गेला तर तिथं ते जस्ट डायलचं तुम्हाला एक पोस्टर दिसायचं. या पोस्टरमध्ये तुम्हाला असं दिसायचं की जस्ट डायलला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांचा नंबर होता 10 वेळा 8. आणि आता आपण बघितलं मगाच्या नियमांमध्ये की 8 नंबर हा शुभ नाहीये. इतक्या वेळा 8 त्या मोबाईलमध्ये त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आल्यामुळं जस्ट डायल ही कंपनी हळूहळू हळूहळू लॉसमध्ये गेली, लिक्विडेशनमध्ये गेली, आणि ती कंपनी नंतर एका दुसऱ्या ओनरनं विकत घेतली, आणि त्यानं विकत घेतल्या घेतल्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पहिला बदलला. आज तुम्ही जर बघितलं तर जस्ट डायलचा हा नंबर आज लागत नाही, त्यांचा नंबर दुसरा येतात कॉन्टॅक्टचा. तर एवढा प्रभाव हा आपल्या जीवनावर होत असतो. मग तुमचं लँडलाईन असू दे, तुमचा मोबाईल असू दे. मग न्युमरॉलॉजी तुम्हाला कशामध्ये सपोर्ट करते, कशामध्ये तुम्हाला हेल्प करते, तर तुमची हेल्थ, रिलेशनशिप, वेल्थ आणि स्पिरिच्युअलिटी सगळ्यामध्ये तुम्हाला ती मदत करत असते. पण न्युमरॉलॉजी नवीन आहे का? तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही 1975च्या 1970 ते 80च्या दशकामधला हा पिक्चर आहे शोले. या शोले पिक्चरचं स्पेलिंग जर तुम्ही बघितलं तर खरं तर व्हायला पाहिजे SHOLE, पण शोलेचं स्पेलिंग आहे SHOLAY. तर त्या काळामध्ये तो पिक्चर आपल्याला हिट करण्याच्या दृष्टिकोनातून त्या निर्मात्यांनी त्या पिक्चरचं स्पेलिंग AY मध्ये करेक्शन केलं, पण हे सामान्य माणसांच्या लक्षातच आलं नाही. त्यांना फक्त गब्बर सिंग, सांबा, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, तिचा टांगा एवढंच लक्षात राहिलं. तर न्युमरोलॉजी खूप पूर्वीच्या काळापासून म्हणजे 100 वर्षापासून भारतामध्ये वापरात आली. कभी कभी पिक्चरचं स्पेलिंग बघा, IE एक्स्ट्रा जोडलाय बघा इथं. हा, त्या ईची काहीच गरज नाही. पण यश चोप्राला माहित होतं. यश चोप्रा हा न्युमरोलॉजी शिकलेला माणूस आहे. त्याच्या प्रत्येक पिक्चरच्या नावांमध्ये तुम्ही जर बघितलं तर तो त्याच्या व्यंजन जी असतात, स्वर आणि व्यंजन आपण बघतो, तर त्या स्वरांमध्ये तो करेक्शन करतो काहीतरी, कारण त्याला स्वतःला न्युमरोलॉजी येत होती. असाच दुसरा पिक्चर आहे एक दुजे के लिए. याच्यामध्ये हा जो स्वर आहे यू, हा डबल लावला बघा इथं परत. काहीच गरज नाही ऍक्च्युली यू लावायची, पण एक दुजे के लिए याच्यामध्ये सिंगल यू वर काम चालत होतं. पण त्याची टोटल जी आहे त्याचं व्हायब्रेशन्स करेक्शन करण्यासाठी त्यांनी डबल चा वापर केला त्याच्यामध्ये. आपण अगदी बघतो की ज्याचे सीझन चाललेत भरपूर, 12वा सीझन, 13वा सीझन, ते बिग बॉसचं स्पेलिंग बघा काय. आपण कधीच असं लक्ष देत नाही. BIG खरं स्पेलिंग पाहिजे, पण बिग बॉसची टोटल आहे BIGGBOSS. आणि त्यामुळे त्याचे एवढे सीझन्स चालू आहेत, एवढी पॉप्युलरिटी मिळती, एवढे सेलिब्रिटीज तिथे इन्व्हाइट केले जातात. आणि इंडियामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेला रियालिटी शो म्हणू आपण ज्याला, की ज्याच्यामध्ये रियालिटी शोच्या कॅटेगरीमध्ये बिग बॉस येतं, तर त्यामध्ये आपण बिग बॉस हे नंबर 1 सिरियल म्हणून धरली जाते, ज्याचे सीझन्स खूप लोक बघतात, त्याचा TRP खूप हाय आहे. तुम्ही जर बघितलं तर मुकेश अंबानींनी जेव्हा जिओ लॉन्च केलं, त्या जिओचं स्पेलिंग, त्याचा कलर हा 9 वर घेतला, मंगळाच्या प्रभावाखाली घेतला. त्याच्या मागे रेड कलर टाकला, तिची टोटल 9 केली. आणि तुम्ही जर बघितलं की थोड्याच दिवसात 4G 4G फ्री 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 करून एक काळ असा आला
की जिओनी सगळ्या नेटवर्कला अशी होती की अवस्था की एअरटेल आणि वोडाफोन बंद पडायची वेळ आली आयडिया. तर तुमचे कलर्स, तुमचे सिम्बॉल्स, तुमचे नंबर्स, त्याचे नंबर मधले स्वर, व्यंजन ज्याला आपण म्हणतो, ते सगळं जे आहे ते या न्युमरोलॉजीच्या आधारे चेंज केलं जातं. तुम्ही दबंग नावाचा सिरियल पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये बघा डबल जी वापरलाय. DABANG, परत अजून जी एक्स्ट्रा ऍड केला पिक्चर सुपरहिट व्हावं म्हणून. तर न्युमरोलॉजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून वापरत गेलेली आहेत. अगदी रिसेंटली आपण एखादं उदाहरण बघायचं म्हटलं तर ज्या टीव्हीवर सिरियल येतात, जसं कुसुम सिरियल होती, खूप पॉप्युलर झाली, त्याच्यामध्ये डबल के लावला. कहाणी घर घर की, डबल ए. ज्या ज्या एकता कपूरनं सिरियल काढल्या त्या सगळ्या सिरियल्समध्ये तिने न्युमरॉलॉजी आणि के अक्षराने सुरुवात घेतली सिरियल्सची. क हे तिच्यासाठी लकी लेटर होतं, कहाणी घर घर की. त्याच्यानंतर क्योंकि सांस भी कभी बहू थी, मग त्याच्यामध्ये सुद्धा S AA टाकला बघा इथं, आणि केनं सुरुवात केली परत. अगदी इतक्या जुन्या काळातल्या सिरियल पाहण्यापेक्षा अगदी आत्ताच आपण मागच्या वर्षीचं उदाहरण घेऊ. तुम्ही सर्वांनी हा पिक्चर बघितला असेल, बघितलाय ना? हो. महाराष्ट्रामध्ये तर खूप बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केले. काय स्पेलिंग आहे बघा. SHH. काय स्पेलिंग पाहिजे आणि काय स्पेलिंग केलंय बघा. CHAVA पाहिजे तर HHA दिला, आणि त्यांना ज्या 4 नंबरवर तो पाहिजे होते लेटर्स जे, कारण त्यांना तो त्याच्यासाठी तो लोकांना भावनिक करून प्रसिद्धी पाहिजे होती, ते त्यांचं साध्य झालं. त्यांचं 100 कोटीच्या वर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केलेला हा पिक्चर आहे छावा. मग आता आपण जेव्हा नेम न्युमरोलॉजी बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं असं की या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्यावर होत असतो, किंबहुना आपण त्याच्या अनअवेअर आहोत, आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती नाही. आणि मग मला जे माहित नाहीये ते जगामध्ये अस्तित्वातच नाहीये, अशा गोष्टी आपल्याला भ्रमामध्ये यायला सुरुवात होते. किंवा आपण 4-8 नंबरच्या प्रभावाखाली असल्यामुळं आपल्याला आपण पण हेकाड होतो. आपल्याला असं वाटतं की जे वैदिक आहे तेच खूप चांगलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला जशा आपल्याला हव्यात तशा त्या नाही आहेत, त्या वेगळ्या पद्धतीने आपण मांडायला सुरुवात करतो. तर आपण तुमच्या प्रत्येकाचे आपल्याला इंट्रोडक्शन करून घ्यायचे. तुमचं नाव फक्त मला सांगायचं आणि तुमची बर्थ डेट काय आहे तेवढी फक्त मला सांगायचे. तुम्ही काय करता हे सांगायचं. तर आपण सुरुवात करूया. ज्यांना शक्य आहे ते त्यांचे इंट्रोडक्शन देऊ शकतात. नाही तर त्यांना असं वाटत असेल की, आणि इंट्रोडक्शन देत असताना तुम्हाला असं वाटलं की न्युमरॉलॉजी सर मला इथं काही अनुभवायला आली, तर ते आपण अनुभव घेऊन पुढे जाऊया. एक भागवत मॅडम तुमच्यापासून सुरुवात करू. तुमची बर्थ डेट काय आहे? मी संजोत संदीप भागवत, 3/9/1980. 3/9/1980. ओके. तर मला इथे असं अनुभवायला आलं की 3 हा तुम्ही आत्ताच सांगितलं की गुरुच्या ह्याच्या खाली अंमलाखाली येणारा नंबर आहे. आणि मी बरेच वर्ष ट्युशन चालवले आणि त्या चांगल्या पद्धतीने CBSE स्टेट बोर्डच्या ट्युशन घेतल्या. आणि आता मी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये थोडंफार कन्सल्टिंगचं काम करते, तेही मला आवडतंय. आणि मला हा लगेचच या पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्याकडे हा अनुभव मिळाला. ठीक आहे. मनोज सर तुमची जन्मतारीख काय आहे? नमस्कार. जन्मतारीख आहे 21/10/1964. म्हणजे परत 3 वर्ष आहे तुम्ही. 3 वर. आणि शिकवण्याची आवड. पण गुरुचा भरपूर प्रभाव आहे. कुंडलीत सुद्धा केंद्रस्थानी गुरु आहे. छान चाललंय. देवेंद्र तुझी काय जन्मतारीख आहे? 15/2/1993. 15/2/1993. स्वाभाविक आहे. तू तुझा ड्रायव्हर आणि कंडक्टर काढला असेल ना? किती आला तुझा ड्रायव्हर कंडक्टर? सॉरी सर, मी लेट जॉईन झालो. 25 मिनिटं नाही लेट. नाही, आपण जन्मतारखेची जी बेरीज आहे, जे लेट आले त्यांनी लक्षात ठेवा की आपली जन्मतारीख म्हणजे आपली जी बर्थ डेट आहे, जशी माझी बर्थ डेट 17 आहे, तर 7 आणि 1 8, तो बेसिक नंबर झाला, त्याला ड्रायव्हर म्हणतोय आपण.
तर तुझी जन्मतारीख किती आहे? 15 15. म्हणजे टोटल किती शून्य झाली दोन तुझी? 15/2/1993. हा, 15 म्हणजे 5 आणि 1 किती 15/2/93. झाले? 5 आणि 1 किती झाली तुझी टोटल? 6. तर सुपर नंबरवर तुझा जन्म झालाय 6 देवेंद्र. आणि आणि 15 आणि 2 1993. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27, 27 आणि 3 3. 30चे 3 आला तुझा, म्हणजे ड्रायव्हर 6 आणि कंडक्टर 3 आहे. छान आहे कॉम्बिनेशन. शिवांजली तुम्ही सांगा. माईक म्यूट आहे तुमचा. माईक लेफ्ट साईडला तुमचा माईक. हा, बर्थ डेट माझी 30/7/1997 आहे. ओके. 30/7/1997. 3च्या प्रभावाखाली खूप लोक आहेत. निलेश तुझी काय आहे? माईक माईक अनम्यूट कर. 19/6/1985. 19 म्हणजे तू एकच्या ड्रायव्हर प्रभावाखाली आहेस. 19 10 6 येते. 85. 1985. ओके. ड्रायव्हर किती, कंडक्टर किती आहे तुझा? ड्रायव्हर 10 येते आणि कंडक्टर 39. म्हणजे 10 म्हणजे एक. हा, 10 म्हणजे एक. हा, आणि 39 म्हणजे 3. सिंगल डिजिट मध्ये यायचं आपल्याला. हा. 10 म्हणजे एक. एक म्हणजे रवीच्या प्रभावाखाली. आणि कंडक्टर तुझं किती आहे? 39 म्हणजे 3, म्हणजे गुरुच्या प्रभावाखाली आला. गुरु आणि रवीचं कॉम्बिनेशन आहे तुझं. छान आहे. मकरंद तुझं काय? माझं नाव मकरंद मधुकर पखाले. माझी जन्मतारीख आहे सर 28/4/1996. ड्रायव्हर आहे रवी आणि कंडक्टर आहे गुरु. ड्रायव्हर किती आला तुझा? एक याला एक आला. आणि कंडक्टर? 3 आहे. 2 10 10 आणि 4 14, 14 आणि 10 24, 24 आणि 9 33 आणि 6 39. 39चा 3 आहे तुझा. हो 39 3 आहे. ठीक आहे. हर्ष तुला समजलंय? हर्ष हो सर. तुझी ती तारीख किती आहे हर्ष? 5/1/2005. 5/1/2005. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं देवेंद्रच्या जन्मतारखेमध्ये 5 आहे. आणि निलेशच्या जन्मतारखेमध्ये 5 आहे. आणि आता तिसरा माणूस आला हर्ष, की ज्याच्या जन्मतारखेमध्ये 2 वेळा 5 आहे. तर न्यूमरोलॉजी म्हणजे 5 हा नंबर खूप शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुधाला कमी व्हॅल्यू आहे, कारण सौम्यम सौम्य गुणोपेतम, हळूहळू तो फळ देतो. पण न्यूमरोलॉजीमध्ये लोशू ग्रीडच्या सेंटरला येणारा नंबर असल्यामुळं तुमच्या कुंडलीतील सर्व राजयोग पूर्ण करणारा जर नंबर कुठला असेल तर तो 5 नंबर आहे. आणि हर्ष तुझ्या जन्मतारखेमध्ये 5 2 वेळा आलाय, 2005 मध्ये आणि 5 मध्ये पण. तर तुझा ड्रायव्हर किती आहे हर्ष? माझी टोटल येते 13, जसं टोटल 4 येते. नाही, तुझे ड्रायव्हर आहे 5, जन्मतारीख 5 आहे ना. हा हा. हा, आणि कंडक्टर म्हणजे टोटल किती येणार? 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 5 आणि 4. 4. नंतर कोण? अंजली तुझं काय आहे? 6 मार्च 1996. ड्रायव्हर 6 आहे. हा, कंडक्टर 7. 7 आणि 7. रणजित तुझं काय? 23/8/91. ड्रायव्हर बुधा आलाय 5 आणि कंडक्टर 6. बुध आणि शुक्र. सौरभ तुझं काय? तर 23/9/98. 23/9/98. ओके. ड्रायव्हर 5. काय कॉम्बिनेशन आहे तुझं ड्रायव्हर कंडक्टरचं? 5-5. 5. छान आहे की. अजिंक्य तुझं काय? तर 29/3/1992.
माझं 8 सरांसारखंच आहे की सेम. पहिला 8 आणि नंतर 9. त्यांचा 3 आलाय, नंतर माझा 9. 29/3/1992. ओके. ह्याचा प्रभाव आहे. 29 म्हणजे 11 तुमची येईल किती? ना, 11/2. हो 2. आणि कंडक्टर किती आला तुझा? ते नाही बघितलं. मी 29 म्हणजे प्रवासात 9+2 11 आणि 3 14. 14 आणि 10 24 आणि 9 33 आणि 2 35. 8 आला तुझा. 2 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे तुझं. मनीषा दोन्ही मॅडम तुमचं काय आहे? प्रॉब्लेमॅटिक आहे. नाही प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते आपल्याला सरळ करायचं आहे. आपण जे हा कोर्स केला या 23 दिवसांमध्ये तुझ्या जीवनामध्ये एवढे मोठे बदल होणार आहेत की जे नंबर तुला अशुभ दिलेत देवानी ते शुभ करण्यासाठीच न्युमरॉलॉजी शिकतो आपण. आपण कोणत्या जन्मतारखेवर जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही. पण आपण कुठल्या नंबरशी कनेक्ट व्हायचं, आपल्याला आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे वाईट काहीच नाहीये. ज्या दिवशी तू कोर्स जॉईन केलास त्या दिवशीच तुझा शुभ काळ सुरू झाला, शुभ दशा सुरू झाली तुझ्या कुंडलीतली. मनीषा मॅडम तुमचं काय? माईक म्यूट आहे तुमचा मॅडम, माईक म्यूट आहे. अनम्यूट करा स्वतःला. लेफ्टला तुमच्या ऑडिओ नावाचं बटन आहे बघा माईकचं, त्याच्यावर क्लिक करा. हॅलो, हा येतोय आवाज? हा येतं. हॅलो, माझी जन्मतारीख. हॅलो, हा 8/4/1977 आहे. तर 8 माझा ड्रायव्हर आहे आणि कंडक्टर माझा 9 आहे. मग आता मी मंगळाच्या प्रभावाखाली आहे. 48 रनिंग आहे. छान छान आणि छान 8 हा खूप स्ट्रगल देऊन गेला आयुष्यात. म्हणजे भरपूर स्ट्रगल झालेलं आहे. पण त्यांनी बेस पण तयार केला. 8 हा वाईट काही नंबर नाहीये, तुम्हाला बेस तयार करतो. हम्म. 8 नंबरचं ऑपोजिट नंबर अट्रॅक्ट ऑपोजिट नंबर. त्यामुळे तुम्ही 8 नंबरच्या प्रभावाखाली जेव्हा असता तेव्हा 8 नंबरच्याच गोष्टी अट्रॅक्ट करता. गाडी म्हणजे 4 व्हीलर, 2 व्हीलर, कार, घर, हे सगळं 8/8च्या प्रभावाखाली तुम्ही खेचून घेता. तुम्हाला ते आवडतं. निळा रंग, काळा रंग, जांभळा रंग, जे शनीला हो. आवडणारे रंग आहेत, ग्रे कलर, हे तुम्हाला आवडायला लागतात खूप. आणि 8च तुम्ही मोबाईल नंबर मध्ये पण खूप 5 वेळा 8 होता. आताच तुम्ही बदलून दिलं मला. अपर्णा मॅडम तुमचं काय जन्मतारीख आहे? सर 7/11/1975 आहे. ड्रायव्हर नंबर 7 येतोय आणि कंडक्टर नंबर 4 येतोय. 1975. हम्म. ड्रायव्हर 7 आणि कंडक्टर 4 येतोय. 4 इथं. ठीक आहे. बेस झाला पक्का. झालंच की. शिकून विकून सगळं आपण आयुष्यात प्रज्ञा मॅडम तुम्हाला कोण सांगता येईल काही तुमची जन्मतारीख आणि ड्रायव्हर कंडक्टर? हॅलो हा सर, माझी जन्मतारीख 13/10/1983 आणि माझा ड्रायव्हर नंबर आहे 8. ड्रायव्हर नंबर आहे 8. कसं ड्रायव्हर 13 म्हणल्यावर 4 आला. 3 आणि सॉरी 4. ड्रायव्हर नंबर 4 आणि कंडक्टर नंबर 8. 3 आणि 4 आणि 5 10 आणि 5 15 आणि 8 23 आणि 3 26. बरोबर. 4 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे तुमचं. हो. ओके. हॅलो. सिया सिया हा सर. हा रेडी. हा तुझं सांग जन्मतारीख, जन्म वेळ, सॉरी जन्मतारीख आणि ड्रायव्हर कंडक्टर. 8/6/1996 आहे आणि माझा ड्रायव्हर 8 आहे आणि कंडक्टर 3 आहे. ठीक आहे. वैशाली मॅडम तुमचा? माझी बर्थ डेट आहे 13/4/1984. ड्रायव्हर नंबर आहे 4 आणि कंडक्टर नंबर आहे 3. सॉरी 13/4/1984. 84. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टर 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 8 20 आणि 10 30. कंडक्टर 3 आहे ना? हो हो. ठीक आहे ठीक आहे. रेडमी 9 नावाने कोण जॉईन झाले? रेडमी 9. मी मी आफळे अ, आफळे झालोय. नाही, रेडमी सर, 9A कोण? हो हो मीच आहे सर. माझं नाव दीपाली पाटील आहे हा आणि माझी बर्थ डेट आहे 12/7/1990.
ड्रायव्हर तुमचा 2 आणि 1 3 येणार, आणि कंडक्टर किती असणार? 3 नाही 7 का? आणि 3 10, 10 आणि 10 20 आणि 9 29, म्हणजे तुमचा 29चा 9 2 11 2 येणार तुमचा टोटल. कंडक्टर 2 आहे मॅडम तुमचा. अमित बागे. अमित जी, तुम्हाला ऐकू येतं अमित जी? हा, येते येते सर. सांगा की तुमची जन्मतारीख काय आहे? जन्मतारीख 18 जानेवारी 1983. ड्रायव्हर 9 आणि कंडक्टर 4. येस, ड्रायव्हर 9, कंडक्टर 8 2 10 कंडक्टर 10 10 20 8 28 आणि 3 31 4, बरोबर. 4. बनगर मॅडम तुमचा? सर माझ्या 2 बर्थ डेट आहेत. एक रेकॉर्डला जी आहे ती आहे 24/11/1976. हा, इथं आणि सगळ्यांनी क्लिअर करा की आपल्याला इथं रेकॉर्डची तारीख काही गरजेची नाही. तुमच्या आधार कार्डवर काय नंबर आहे, शाळा सोडल्याच्या दाखल्यावर काय नंबर आहे, तुमची जन्मतारखेचा, ह्याला काही कन्सर्न नाही. तुमची जन्मतारीख, जन्म कोणत्या तारखेला तुम्ही घेतला त्या नंबरची व्हायब्रेशन्स तुमच्यामध्ये येतात. त्यामुळे तुमची जन्मतारीख काय आहे, मूळ जन्मतारीख? आणि सर जी मूळ जन्मतारीख आहे ते 22/11/1978 आहे. 22/11/1978. ड्रायव्हर 4 आणि कंडक्टरचं काय कॉम्बिनेशन आहे? कंडक्टर किती आला तुमचा? 4 येतोय सर. 4 येतोय. ओके. ठीक आहे, कोण राहिलंय सांगायचं? आपण पुढचं प्रेझेंटेशन बघूया. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण काही अति छान माहिती घेऊ एकदम. तर आता आपण ड्रायव्हर आणि कंडक्टर जसं बघितलं तसं आपण आता एक लोशू ग्रीड नावाचं एक ग्रीड बघणार आहे आज, आणि उद्याच्याला आपण ते जास्त एक्सप्लेन करणार आहे लोशू ग्रीड. तर तुमचा जन्मतारीख आणि जन्मवेळ ही तुम्हाला फिक्स आहे. तर तुमच्या स्क्रीनवर दिसते की लेफ्ट साईडला जसं कुंडलीमध्ये असेंडंट साईन मध्ये एक आकडा हा फिक्स आहे, ते लग्न आहे तुमचं, ते बदलत नाही कधी. द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम, सप्तम, अष्टम, नवम वगैरे. तसं इकडे जे तुम्हाला नंबर दिसत आहेत 4 9 2 3 5 7 8 1 6 हे फिक्स आहेत लोशो ग्रीडमध्ये. आणि हे आपलं वैदिक यंत्र आहे, पंचदशाक्षरी यंत्र, ज्याची कुठूनही बेरीज केली तुम्ही तरी आडवी, उभी, तिरकी, सरळ ही 15च येते. कशी बेरीज करा तुम्ही, डायगोनली करा, व्हर्टिकली करा, हॉरिझॉन्टल करा, लेफ्ट टू राईट जावा, अपवर्ड टू डाऊनवर्ड जावा, कशी टोटल केली तरी तुमची ती 15 येते. आणि लक्ष्मीपूजना दिवशी आपण हे यंत्र हे बरेच लोक लाल कपड्यावर काढून पूजेमध्ये ठेवतात. ज्यांना ज्यांना आपल्या जीवनामध्ये पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, असं मला वाटतं कोण नसलं की ज्यांना पैसा अट्रॅक्ट करायचा नाहीये, त्यांनी हे लोशू ग्रीड 9 वेळा आपल्या वहीमध्ये ग्रीन पेननं रोज जर लिहिलं तर त्यांना लक्ष्मीची कृपा होती. एक वही घाला आजपासून, त्या वहीमध्ये ग्रीन पेननी हे जे ग्रीट लिहिलेत आपण 4 9 2 3 5 7 आणि 8 1 6 हे आकडे हिरव्या पेनाने लिहा, आणि असं 9 वेळा एका वहीमध्ये लिहा. तुम्हाला 90 दिवसामध्ये फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग झालेला तुम्हाला दिसेल. रोज लिहायचं ना ते? हा, रोज लिहायचं. तर तुमचं आता माझं जसं तर नाव आहे माझं पुरुषोत्तम, PURUSHOTTAM. माझी डेट ऑफ बर्थ आहे 17 जुलै 1977. माझा ड्रायव्हर आहे 8 आणि कंडक्टर आहे 3. आता मला जर माझी अंककुंडली बनवायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे. काय करायचंय, मला माझ्या लेफ्ट साईडला लोशो ग्रीड लिहिलेला आहे, आणि माझ्या राईट साईडला माझ्याकडे एक्झिस्टिंग मला परमेश्वरानं दिलेले नंबर्स आणि माझ्या लाईफ मधले मिसिंग नंबर हे लिहायचे.
आता सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा एकदम, मग लिहून घ्या. मी आता माझं लोशो ग्रीड मांडतोय. 17, जसं इथे 1 आहे, मी इथं पण 1 लिहिला. इथं 7 आहे, इथं मी 7 लिहिला. 17, 7 परत माझ्याकडे आहे, परत 1 आहे, परत 1900 आहे, आणि परत 77 आहे. आणि मला ड्रायव्हर कडून 8 मिळाला म्हणून मी त्याला सर्कल केलं. इथं 8च्या ठिकाणी 8 लिहिला. माझ्या कुंडलीमध्ये 8 पण आला. आणि 3 मला कंडक्टर कडून मिळाला म्हणून मी 3च्या ठिकाणी 3 लिहिला. ओके. आता माझ्या लाईफ मधले मिसिंग नंबर्स काय आहेत सांगा भाऊ. 5 4 2 5 6. 4 5 6 2 2 4 6 5 2 4 5 6. 4 5 6 2. तर तुम्ही सांगताना कसे सांगायचे? पहिल्यांदा जे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन पहिलं 4 9 2 यामधले कुठले मिसिंग आहेत? 4 2. 4 आणि 2. 4 4 आणि 2. 2. बरं, मी आता ते ग्रीन पेननं लिहितो तुमच्यासाठी. 4 आणि 2 हे माझे मिसिंग नंबर आहेत. दुसऱ्या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये कुठले मिसिंग नंबर आहेत? 5 5 मिसिंग आहे. आणि तिसऱ्या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये काय मिसिंग आहे? 6 6. म्हणून माझ्या लोशो ग्रीड मध्ये, माझ्या लाईफ मध्ये न्यूमरोलॉजी असं म्हणते की 4 नंबरचा म्हणजे राहूचा, 5 नंबर म्हणजे बुधाचा, 2 नंबर म्हणजे चंद्राचा, आणि 6 नंबर म्हणजे शुक्राचा अभाव आहे. दीज आर माय मिसिंग नंबर्स. आणि 7 नंबरचा माझ्याकडे अतिरेक आहे. ते रिपीट झालाय नंबर मला. दीज आर द रिपीट नंबर्स. ज्यांच्या जीवनामध्ये जे ऑकल्ट सायन्सशी कनेक्टेड आहेत त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. 777 का 777 हा केतूचा नंबर आहे. 4 टाइम्स 7 आला. आणि केतू हा आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे, रिलिजियस प्लॅनेट आहे. त्यामुळे मला खूप चांगला याचा प्रभाव होतोय. पण सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा एखादा नंबर 1 पेक्षा जास्त वेळा येतो तेव्हा टू मच इज व्हेरी बॅड होतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होणं ही चांगली गोष्ट नाही. जसं माझ्या जीवनामध्ये हा माझा इमोशनल प्लेन आहे. या इमोशनल प्लेन आहे माझा, हा हार्ट हार्ट प्लेन म्हणतात याला. हा मधला जो प्लेन आहे ना, ही ज्या 3 घरं आहेत 3 5 7ची, ही इमोशनल प्लेन आहे. त्यामुळे खूप भावनिक आहे असं दाखवतं. शुक्रेड काय दाखवतं? तर आय एम अ इमोशनल पर्सन. कोणाचा तरी मागून साऊंड येतोय, माईक म्यूट करा. तर 4 नंबर हा मिसिंग आहे. 3 नंबर आपल्याकडे होता. 3 नंबर आपल्याला ड्रायव्हर कडून मिळालेला म्हणून त्याला मी ब्रॅकेट केलं. जेव्हा आपलं लोशो ग्रेड आपण मांडतो तेव्हा त्याला आपल्याला ब्रॅकेट करायचंय. आता मला माझ्या ज्यांना ज्योतिष येते, ज्यांना ऍस्ट्रॉलॉजी येते, ते फॉलो करू शकतात की त्यांच्या कुंडलीमध्ये तो ग्रह सुद्धा बिघडलेला तुम्हाला दिसेल. मारकस्थानी, दुःस्थानी, पापग्रहांबरोबर, किंवा क्षीणमध्ये, किंवा वक्री, किंवा पापमध्यामध्ये, किंवा पापग्रहांनी दूषित वगैरे वगैरे तुम्हाला ते दिसू शकतं. ज्यांना ऍस्ट्रॉलॉजी येत नाही त्याने काळजी करू नका. या कोर्सचा आपला प्रवास असा आहे की या कोर्सच्या 23व्या लेक्चर पर्यंत आपल्याला मिसिंग नंबर्स आपल्या जीवनामध्ये कसे ऍड करायचे हे शिकायचं. दॅट इज अवर टार्गेट. मिसिंग नंबर्स माझ्या जीवनामध्ये मी कुठून मला मिळू शकतात, हा मला विचार मला याच्यामध्ये करायचा आहे. आणि ते मला मिसिंग नंबर ऍड करायचे. तर मी आज पहिल्याच दिवशी तुम्हाला एक खूप छान रेमेडी दिली. ती म्हणजे तुम्ही लोशो ग्रीड वहीमध्ये 9 वेळा रोज लिहायला सुरुवात करा. तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती 100% होईल. जे कोणी फायनान्शियल क्रायसिसमध्ये आहेत त्यांनी एक वही घाला आणि हिरव्या रंगाचा पेन विकत आणा, ग्रीन कलरचा. कारण ग्रीन कलर हा बुधाशी संबंधित आहे. आणि बुध हा 5 नंबर जो आहे, त्या 5 नंबरला खूप खूप व्हॅल्यू आहे न्यूमरोलॉजीमध्ये. तुम्ही लोशो ग्रीड मध्ये जर बघितलं तर जे हॉरिझॉन्टल प्लेन आहेत दोन्ही,
डायगोनल प्लेन, व्हर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन हे कंप्लीट होत नाहीत 5 नंबर शिवाय. 5 नंबर जर तो, आणि भारतामध्ये अनेक म्हणजे जवळजवळ 80 ते 90% लोकांच्या पत्रिकेमध्ये 5 मिसिंग आहे. आता आपण जन्मतारखा बघितल्या, ह्याच्यामध्ये हार्डली 4 ते 5 लोकांच्या जन्मतारखेमध्ये 5 आहे. जसं हर्षच्या पत्रिकेमध्ये 5/1/2005, निलेशच्या 85चा जन्म होता त्यामुळे 5 आला. पण 5 नंबरचं जर कोण असेल तर रणजित 23 नंबरचा आहे, सौरभ 23 नंबरचा आहे, त्यांनी 5 आलं. आपल्या घरामध्ये 5 नंबरचा एक माणूस पाहिजे, लक्षात ठेवा. आपला जोडीदार जरी 5 नंबरचा असेल ना तरी आपल्याला खूप फायदा होतो. तो 5 नंबर हा खूप व्हॅल्यू आहे. अपर्णा मॅडम तुमच्या पत्रिकेमध्ये पण 7/11/1975 तिथून 5 मिळतोय तुम्हाला. बाकी मला वाटतं जर आता आपण जर एक साधा एक्सपेरिमेंट केला तर तुमच्याकडं, आपण जर टोटल जर आता बघितले लोक, मी धरून 23 लोक आहे आपण, 1-2 लोक काही आपल्याशी इंटरॅक्ट झाली नाहीत, तर त्याच्यामध्ये अगदी 21 जणांमध्ये हार्डली 3 ते 4 लोकांकडं 5 नंबर आहे. तर 5 हा खूप लोकांकडे मिसिंग असतो. आणि 5ला जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये पैसा यायला सुरुवात होती. आणि तो 5 नंबर तुम्ही लिहिल्यानं सुद्धा तुम्हाला तो मिळू शकतो. जसं तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की, तुम्हाला सर्वांना माहित असेल की एक हिरोईन होती की जिचं नाव होतं काजल. ती तनुजाची मुलगी होती आणि तिला एक फिल्म पण मिळाली, पण ती रिलीजच झाली नाही. दुर्दैवा ती डिप्रेशनमध्ये गेली आणि कुठल्या तरी न्यूमरॉलॉजिस्टकडे गेली आणि मग तिला मकरंदकडे गेली असेल बहुतेक. तर ते मकरंद तिला सांगितलं की काजलच्या स्पेलिंगमध्ये बदल करा आणि JA च्या ऐवजी JOL करा, काजोल. आणि तिला ते नाव 10,000 वेळा वहीमध्ये लिहायला सांगितलं आणि तिने वहीमध्ये पूर्ण लिहून काढलं. ते तिने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय. आणि तिला लिहिलं काजोल 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 काजोल. आणि तिला पहिला पिक्चर हा तो सैफ अली खान बरोबरचा मिळाला आणि तो सुपरहिट झाला. तर तुमच्या जीवनामध्ये लिहिण्याचा प्रभाव खूप आहे. न्यूमरोलॉजी काय सांगते की जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लिहा. न्यूमरोलॉजी तुम्हाला काय सांगते, कारण बुध हा ग्रह लिखाणाचा कारक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही लोशो ग्रीड तुमच्या जीवनामध्ये भरपूर वेळा लिहिता त्यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पैसे ऍक्टिव्ह, फक्त ग्रीन पेननं लिहायचं, एकच अट आहे, ग्रीन पेननं ते लिहायचं, कारण ग्रीन कलर हा बुधाचा कारक आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबायचं आहे. आता ज्यांना शंका आहे त्यांनी हँड रेज करा किंवा स्वतःला अनम्यूट करून शंका विचारू शकतात. शेवटची 10 मिनिटं आपण शंकेची घेऊया. कुणाकुणाला काय काय शंका आहेत? क्लास विषयी, आपण तर जे ते शिकलो त्याच्याविषयी. लोचो हॅलो. ग्रिड चार्ट सर 9 वेळा जो सांगितला तुम्ही लिहायला, तो सिंगल पेज वरतीच लिहायचा काय? सिंगल पेजवरच लिहायचा, हो बरोबर. एका सिंगल पेज पानावर 9 वरतीच, वेळा ओके लिहायचा. सर. एका पानावर 9 वेळा, ठीक आहे सर, ओके. हॅलो. हा सर नमस्कार. माझी बर्थ डेट 10 फेब्रुवारी 1988 आहे. तर माझा मनोज मनोज ड्रायव्हर मला बोलताय का वाटतं तुम्ही? मनोज, हॅलो हो मनोज बोलतोय सर. मनोज, हा सर नाव मनोज सांगा बोलतोय. तुमचं पूर्ण. डॉक्टर मनोज मोहन शिद्रुक. मनोज शिद्रुक, ओके. येस सर. तुमची जन्मतारीख काय आहे? माझी बर्थ डेट आहे 10/2/88. 10, सॉरी 2/1988. 1988. म्हणजे तुमचा ड्रायव्हर किती आला? बरोबर. ड्रायव्हर एक किती आला आला. तुमचा? एक. हा, आणि कंडक्टर? एक आलं. हा, कंडक्टर नाही मला लक्षात आलं, पण 11 बेरीज येते सगळ्यांची. कंडक्टर आपण बेरीज करूया की 10 1 2, 10 म्हणजे 1+2 3, 9 आणि 3, 3 आणि 10 13, 13 आणि 8 21, 21 आणि 8 29. किती येते बेरीज तुमची? 29 म्हणजे 9+2 परत करायचं का? हा, का फक्त 9+2 29 वरती करायचं, त्याच्या थांबायचं? सिंगल डिजिटला जायचं. 9+2 हा, 11, 11 11 म्हणजे आले. 2. 2 2 आहे बरोबर. तुमचा. ओके 2. ओके ओके, मग तो चांगला आहे का सर? तुम्ही आता 88 सालात जन्म घेतलाय, तर तुमचा पहिला जो बरोबर. कालखंड जो गेला 36 वर्ष जवळजवळ, पहिली ती ड्रायव्हरच्या प्रभावाखाली गेली, 1 नंबरच्या. बरोबर. हा. त्यामुळे तुमचं जी करिअर, तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचा फायनान्शियल बेस हा 1 नंबरनं खूप चांगला केलाय. त्यामुळे आता कंडक्टर खराब लागला तरी काही प्रॉब्लेम नाही. जसं आपल्याकडे बरेच जणांचे उदाहरण आहे. जसं आता अनेक जणांच्या जीवनामध्ये असं कॉम्बिनेशन होऊ शकतं की सुरुवातीचा नंबर खराब असतो
ओके तर ओके त्यांना हां. सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम येतात. तसं तुम्हाला नाही, तुमचा पहिला कालखंड खूप चांगला गेलाय. ओके ओके सर हां. मग आता दुसऱ्या नंबरचं कालखंडाचं काय आहे? दुसऱ्या 2 नंबरचं. कालखंडासाठी तर शिकायचं आहे ना आपल्याला. ओके ओके बरं. दुसरा कालखंड हां कसा चांगला घालवायचा, त्याच्यात तुमच्या हां. जीवनामध्ये मिसिंग नंबर्स काय आहेत. तुमच्या जीवनामध्ये डबल ओके. एट नंबर आहे. डबल एट 1988चे ज्यांचे ज्यांचे जन्म आहेत, ज्याने हम्म. 1988 सालामध्ये जन्म घेतलाय, त्यांची गाडी संततीमध्ये किंवा विवाहामध्ये किंवा करिअरमध्ये अडकून बसते. सरळ सोट नियम ओके लिहा. जे ओके हम्म. 1988चे आहेत किंवा जे ऑगस्ट 1988चे आहेत, त्यांच्या अजून 8-8 झाला. ज्यांचा ड्रायव्हर 8 आहे ते अजून 8-8 झालं. जेवढे 8 तुमच्या जीवनात ऍड होतील तेवढा तुमचा शनी हा तुम्हाला त्रास देणार. तुम्ही शनीला अट्रॅक्ट करता आणि शनीच्या प्रभावाखालची माणसं जीवनात बदल करत नाहीत. ते म्हणतात न्यूमरोलॉजी वगैरे हम्म. काय नसतं. मी स्वतः कष्ट करतो ना, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. माझ्या मनगटामध्ये खूप ताकद आहे. कारण मी माझं ओके उदाहरण देतो. ओके मी असं पण आहे का? 17 नंबरचा असल्यामुळे मी पण वैदिक ॲस्ट्रॉलॉजी, वैदिक वास्तू आणि मग ते ऋषी परंपरा वगैरे वगैरे खूप पहिले माझ्या जीवनाच्या सुद्धा मी एक 35 वर्षापर्यंत हेच सगळं करत बसलेलो. आणि जसं मला कळायला लागलं की माझ्या इंटेलिजन्स आणि माझं एन्व्हायरमेंट सेम असणाऱ्या लोकांच्या जीवनामधला फरक, तेव्हा मला लक्षात आलं की काहीतरी मिसिंग आहे जीवनामध्ये. आणि मग मी जेव्हा वेस्टर्न न्यूमरॉलॉजी, ज्याला आपण युरोपियन न्यूमरॉलॉजी जेव्हा शिकायला लागलो, कारण तुम्हाला मी सांगतो याचं महत्वाचं, की वैदिक न्यूमरॉलॉजी अप्लाइड होत नाही. आज कोणती तिथी आहे, तर आज भाद्रपद कृष्ण द्वादशी आहे. हे कुणालाही माहित नाहीये. आज पुष्य नक्षत्र सकाळी संपून आश्लेषा सुरू झालंय, कुणी लिहित नाही. पण आज 19 तारीख आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आज महिना कुठला चालू आहे, तर 9वा चालू आहे. वर्ष 2025 आहे. म्हणजे आपल्यावर इंग्लिश तारखांचा प्रभाव खूप व्हायला लागला आता. तेव्हा पंचांगापेक्षा आपल्याकडं आता जी पंचांगातली तिथी आहे, त्या तिथीचा प्रभाव आपल्यावर होत नाही. आपल्यावर प्रभाव 1 तारखेचा होतो. मग 1 तारखेला पौर्णिमा असू दे तर अमावस्या होते, तुम्हाला पगार 1 तारखेला होणारच आहे. 31 मार्च 2000 जे काय असेल ते 31 मार्चचा प्रभाव हा तारखेशी संबंधित आहे. तुम्हाला एअर एंडिंग त्याच वेळी होणार आहे. 1 जानेवारी ही तुम्हाला कुठलाही काही इरिस्पेक्टिव्ह ऑफ अमावस्या, अष्टमी, नवमी, पंचमी, त्याचा प्रभाव तुमच्यावर कमी झाला पंचांगाचा. आणि त्या ज्या काळापासून 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर आपल्यावर इंग्रजांचा प्रभाव एवढा वाढला की आपली कॅलेंडर जे आहे हे कॅथलिक कॅलेंडर झालं आपलं सगळं. आपल्या पंचांगाच्या तिथी बदलायला लागल्या. आणि म्हणून मग आपल्यावर प्रभाव कोणाचा व्हायला लागला, तर इंग्लिश तारखांचा व्हायला लागला. कारण बोली भाषेमध्ये त्याच तारखा आपण सगळीकडे देतोय. त्यामुळं आता आपल्या जीवनामध्ये हा प्रभाव वाढल्यामुळं 1988 सालामध्ये ज्यांनी जन्म घेतलाय त्यांच्या जीवनामध्ये थोडी बहुत हार्डल्स ही असतात. पण तुम्ही डॉक्टर लावलाय म्हणजे तुम्ही डॉक्टर आहे बहुतेक ना, हो सिद्धू? डेंटिस्ट डॉक्टर, आहे सर मी. डेंटिस्ट आहे. मग तुमचं हो सर चांगलं झालंय डेंटिस्ट उलट. आहे. डेंटिस्ट हे शनीच्या हां. प्रभावाखाली असतात. तुम्हाला शनीनं डेंटिस्ट बनवलं, चांगलं आहे उलट. होय का? ओके पण आता 2 नंबर सुधारावं लागेल काय? करूया की आपण 2 नंबरला आपण चालेल सरळ की करू सर काय. तुमच्या व्यवस्थित. हां. ठीक आहे. चालेल अजून की सर कोणाला काय शंका आहे अडचण नाही. काय? आपण आज शिकलो त्याबाबत काही शंका असतील तर विचारा. तर ते सिया तुला काय? कंडक्टरचं एकदा सांगा ना. कंडक्टर म्हणजे जन्मतारखेची पूर्ण बेरीज. तुझी ओके, जन्मतारीख म्हणजे किती आहे अजिंक्य? 29/3/1992 आहे. हा? म्हणजे 29 आणि 3 हम्म. 32. 32 आणि 19 करायचं का? नाही तसं नाही करायचं. थांब 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 1-2 मिनिटं. 29 आणि 3 तसं 32 नाही करायचं. ती तारीख तुझ्या स्क्रीनवर लिहून घ्यायची आपल्या, हम्म. आणि त्याची आडवी बेरीज करायची. 29 म्हणजे 2+9+3+ अशी करायची बेरीज. ओके. दाखवतो मी तुला. ती काय जन्मतारीख आहे तुझी? 29/3/1992. 29/2/3/1/9/9 ह्याच्यामध्ये फक्त अधिक चिन्ह देत जायचं. कर बघू आता किती झाली. 2 आणि 9 11. हम्म. 11 आणि 3 14. 14 आणि 1 15. 15 आणि 9 24. 24 आणि 9 33. 33. 33 आणि 2 35. 35 म्हणजे 35 35 म्हणजे टोटल आणि किती होणार तुझी? 7.
8. 5 आणि 3 8. 3 आणि पाच या आणि 5 तीन मध्ये मग अधिक चिन्ह टाकायचं फक्त. हा 8. तर ज्यांची 8 आली त्यांनी घाबरू नका. मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये सेलिब्रिटीज अशा दाखवणार आहे की जे हा 8 नंबरच्या प्रभावाखाली आहेत, 4 नंबरच्या प्रभावाखाली आहेत. काही जण ऐकल्यावर त्यांना रात्री झोप लागणार नाही की ते अरे आपण मकर तर. राशीचाच आहे मी पण शनीच्या अधिपत्य. हा मकर राशीचाच आहे आणि कोण? माझी रास पण मकर आहे, हा शनीच्या अधिपत्याखाली येते. चांगलं आहे की मग. शनी चांगला आहे, शनी पैसे देतो आपल्याला. हर्षद मेहता 29 जुलै 1954चा होता. त्याची पण 2 होती जन्मतारीख. नरेंद्र मोदी आपण बघितलं, काल त्यांचा वाढदिवस आपण साजरा केला. 17 तारखेवर जन्म झालाय. 1 अधिक 7 8. किशोर कुमार 4 नंबरवर जन्माला आलाय. आशा भोसले 4 नंबरवर जन्माला आलेली आहे. 4 ड्रायव्हर आहे त्यांचा. अशा भरपूर सेलिब्रिटीजचे मी तुम्हाला टेस्टिमोनियल्स देणार आहे की जे तुम्हाला ड्रायव्हर कंडक्टर्स काढायचे. मग तुमच्या लक्षात येईल की कुठलाही नंबर वाईट नाहीये, पण स्ट्रगल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आता स्ट्रगल तो कसा कमी करायचा, वाढवायचा, जास्त करायचा हे आपल्या हातात आहे. त्यासाठीच आपण न्यूमरोलॉजी शिकणार आहे. अजून कोणाची शंका आहे? सिया, तुला काय विचारायचं होतं? तर मला विचारायचं होतं ते रोज 9 वेळा लिहायचं, तर लिहिताना 4 9 2 असं लिहायचं ना, आणि मग हा, खाली असं सिक्वेन्सनी लिहायचं ना. आपलं लोशोग्रीड नाही लिहायचं, पूर्ण लोशोग्रीड लिहायचं. 4 9 2 3 हा. 5 7 8 1 6 असे 9च्या 9 नंबर लिहायचे. म्हणजे 9 ग्रह आपल्याला अनुकूल होतात. ओके. 9च्या 9 आणि ग्रह ठीक अनुकूल आहे, ओके. होण्यासाठी लोशोग्रीड आपल्याला लिहायचं आहे. ते 9 वेळा लिहायचं आहे वहीमध्ये, आणि ग्रीन पेननं लिहायचं आहे. आपलं लोशोग्रीड नाही लिहायचं आपण. आपण ओके. कम्प्लीट लोशोग्रीड लिहायचंय. आपल्या लोशोग्रीडमध्ये काहीतरी मिसिंग असणार आहे. असं कोणच नाही की ज्याच्या लोशोग्रीडमध्ये 9च्या 9 नंबर आहेत. जसं सर हे कुंडली लोशो ग्रीड काय शास्त्रामध्ये. आहे? हा, लोशो ग्रीड काय आहे नेमकं? ग्रीड म्हणजे चौकोन. आणि लोशो नावाचा एक सायंटिस्ट होता चायनामधला. ओके सर. तू उशिरा जॉईन झालास का? आपण शिकलो ना की इंडियन हा नाही, न्यूमरोलॉजी, मी काय मी चायनीज न्यूमरोलॉजी. प्रवासात आहे आणि तरी जॉईन केलंय sir. आपण आता युट्यूबचं रेकॉर्डिंग देतोय उद्याच्याला. तुम्ही उद्या युट्यूबवर रेकॉर्डिंग बघा. मी आज रात्री हे रेकॉर्डिंग सेंड करेल. ज्यांना समजलेलं नाही त्यांनी परत फॉरवर्ड रिव्हर्स करून बघा. वहीमध्ये नोट्स काढा. आपली प्रत्येक रेकॉर्डिंग्स ही तुम्हाला ऑनलाईनची तुमच्या युट्यूब लेक्चरच्या माध्यमातून मिळणार आहेत. ती तू आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कोण कोण नाही आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करा. तुमच्यापैकी कोण व्हॉट्सअप ग्रुपवर नाही आहे आपल्या न्यूमरोलॉजीच्या? मला वाटते सगळेजण आहेत. हो सर, आहे. जे नाही आहेत त्यांना ऍड करू आपण, आणि मग रात्री मग मी हा व्हिडिओ टाकेल. हा व्हिडिओ लोड केल्यानंतर तुम्ही एकदा परत ह्या गोष्टी बघा. तुम्हाला समजतील की चायनामध्ये लोशू नावाचा एक विद्वान होऊन गेला की ज्यानं एक ग्रीड बसवलं, आणि ते ग्रीड त्यानं भारतातूनच घेतलेलं आहे. पंचदशाक्षरी यंत्र आहे हे. पण त्यानं त्याचा प्रसार केला, त्यानं त्याचं प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीनं केलं, आणि म्हणून ते प्रसिद्ध झालं. म्हणून लोशू ग्रीड असं त्याचं नाव पडलं. ओके सर. ठीक आहे, थांबूया आपण आज. तर आता थँक्यू आपण सर. हो हा, सर. ठीक थँक्यू आहे. सर. आता सर, उद्याच्याला तुम्हाला हा, बोल. आपण आता जशी वास्तूला प्रार्थना करतो तशी याला पण काय आहे का? वास्तूला प्रार्थना करतो तशी आपल्याला गुरूंना प्रार्थना करायची आणि गणपतीला प्रार्थना करायची. गणेश ही बुद्धीची देवता आहे, बुधाचा ओके. संबंध आहे त्याच्याशी. आणि गुरु हा पण ज्ञानाचा कारक आहे, म्हणून गुरूंना पण आपण प्रार्थना करायची. तुमच्या जीवनामध्ये जे जे हार्डल्स आहेत, ज्या ज्या क्षेत्रामध्ये, करिअर असू दे, हेल्थमध्ये असू दे, लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये असू दे, नाहीतर फायनान्समध्ये असू दे, मेंटल पीस तुमचा कशाने हरवलेला आहे, ते सगळे तुमचे गोष्टी भरून काढण्याची ताकद न्यूमरोलॉजीमध्ये आहे. तुम्ही फक्त ते तुम्हाला फॉलो करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे जीवनामध्ये, अनुभव घ्यायचे. तुम्हाला त्या दिशेनं नेणारं हे शास्त्र आहे की केवळ तुम्हालाच नाही, तुम्हाला आमच्या गुरूंनी अवधूत शिवानंद महाराजांनी या कोर्ससाठी निवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक भाग्यवान व्यक्ती आहात की तुम्हाला हा कोर्स जॉईन करण्याची संधी मिळाली आहे. आणि तुम्ही समाजामध्ये जे लोक दुःखी आहेत, ज्या लोकांना दिशा पाहिजे, जसं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपल्याकडे सिया जॉईन झाली. सिया, सिया आहे का?
हो सर आहे. तुझा नंबर आपण बदलला आता. आधी नंबर टोटल तुझी किती होती? नंबरची काय 8. फ्रिक्वेन्सी होती तुझ्या? 8 होती. की दोन्ही बदलून नंबर आपण किती 8 महिने होते. झाले? 1.5 महिना झाला. 1.5 महिना झाले. मग अजून तुला हा. एवढे रिझल्ट मिळाले का नाही मिळाले काही? हो हो, खूप मिळत आहेत, खूप ऍक्च्युली. म्हणजे कामात वगैरे बिझनेसमध्ये खूपच रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे पटापट आता म्हणजे कामाची जी प्रोग्रेस आहे ते फास्ट होती आता तसं. पूर्वी काय व्हायचं या नंबरच्या आधी? 8 नंबर होता तेव्हा. खूप डिलेज, म्हणजे पेमेंट्स मध्ये डिलेज, म्हणजे काम मिळायचं पण मग नंतर लास्ट मिनिट क्लायंट्स काहीतरी म्हणायचे आणि मग काम हातनं जायचं वगैरे असं काहीतरी व्हायचं. प्रत्येक बाबतीत म्हणजे छोटे छोटे पण अनुभव मला मिळतात. म्हणजे पार्किंगच्या बाबतीत पण पटकन पार्किंग सुद्धा मिळतं किंवा असं काही बेसिक म्हणजे सगळी गोष्टी मिळतात, म्हणजे असं मला म्हणायचं. सुरुवात बरोबर. तरी छोट्या चांगली झाली. गोष्टींसाठी झगडावं लागत नाहीये. हो, एक्झॅक्टली असं. ज्या आपल्या जीवनामधले हार्डल्स आहेत ते नेम न्युमरॉलॉजी म्हणा किंवा मोबाईल न्युमरॉलॉजी म्हणा किंवा तुमचे अकाउंट्स, तुमचे बँक अकाउंट्स जे आहेत त्याचे नंबर्स म्हणा, हे जर तुमचे मिसमॅच झाले तर पैसे, इवन तुमच्या मोबाईलचं जे तुम्ही स्क्रीन लॉक करता, रोज तुम्हाला ते उघडायला लागतं स्क्रीन लॉक, किंवा तुमच्या एटीएमची पिन असती, ती जरी सुद्धा तुमची चुकीची असेल तर तुम्हाला एटीएम पिन सुद्धा तुम्हाला 4 डिजिट्स किंवा 6 डिजिट जे असेल ती तुम्हाला हार्डल्स निर्माण करू शकते लाईफमध्ये. तर तुम्हाला देवानं अशासाठी निवडलेलं आहे की तुम्ही या सर्व लोकांच्या जीवनातील अडचणी दूर करायच्यात, यासाठी तुम्हाला गुरुनी निवडलेलं आहे. ही शिवयोग परंपरा आहे. अवधूत शिवानंद महाराज हे आमचे गुरु आहेत आणि म्हणजे साक्षात शिवांकडून आलेली ही परंपरा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक सिलेक्टेड मेंबर्स आहात. आजपासून तुमच्या जीवनामध्ये एनलाइटिंग झालेला आहे. एक ज्योती अधिक ईश ज्योती निर्माण झालेली आहे आणि तोच प्रकाश तुम्ही सर्वांच्या जीवनामध्ये न्यायचा आहे. आणि अशाने आपण सर्व समाज हा जास्तीत जास्त आनंदी, आरोग्यपूर्ण, उत्साही असा करायचा आहे. केवळ आपण समाज नाही तर अख्खा देश आपला घडवायचा आहे, भारत घडवायचा आहे. त्याच्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन काय राहील याचा विचार आपण निमरोच्या माध्यमातून करायचा आहे. तर आज आपण थांबूया. उद्या आपलं लेक्चर बरोबर 7:05 सुरू होणार आहे. कोणी मिस करू नका. 7 आणि 5 त्याच्यामध्ये 12 येते आणि त्याचा नंबर 3 येते टोटल, म्हणून आपण ते 7:05 धरलेलं असतं. तर जे जे लेट जॉईन होत आहेत ते शनीच्या प्रभावाखाली असतात, लक्षात ठेवा. जे लेट कमर्स असतात ते शनी असतात. तर तुमची शनीची व्हायब्रेशन्स निर्माण करू नका जीवनामध्ये. बिफोर टाइम जॉईन व्हा. थोडं आपण आधी पण डिस्कस करू शकतो. मी माझ्या ॲक्च्युली उद्याच्याला पुण्यामध्ये अपॉइंटमेंट आहेत ऑफिसला, तरी पण मी तुमच्यासाठी लवकर येणार आहे आणि मी वेळेमध्ये असणार आहे. मला गुरु वेळेवर घेऊन येतात आणि मी तुमच्यासाठी हजर असणार आहे. तुम्ही उशीर करू नका, कारण तुम्हाला रेकॉर्डिंग्समध्ये शिकून दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट करायला मिळेल. त्या दिवशी परत रिपीट होणार नाही. जे उशिरा आलेत त्याने रेकॉर्डिंग्स बघा. 23 लेक्चर्स आपल्याला अशा प्रकारची घ्यायचे. आज, उद्या आणि परवा आपण फ्री लेक्चर्स आहेत आणि रविवारी मात्र आपला पेड कोर्स सुरू होईल. त्याची फी 10,000 रुपये आहे. सिलेबस तुम्हाला ग्रुपवर पाठवलेला आहे आणि ज्यांना ज्यांना फ्री कोर्समध्ये सुद्धा शंका आहेत ते पण विचारू शकतात. व्हॉट्सॲपवर तुम्ही मी अवेलेबल आहे आणि आपली टीम पण आहेत. आमचे 4 मेंबर्स आहेत. तुम्ही तुमच्या क्वेरीज टाकू शकता. ठीक आहे, धन्यवाद. आपण आता प्रार्थना करून थांबूया. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनां वधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.